जळगाव शहरात राजकीय वादाने अचानक हिंसक वळण घेतल्याची घटना समोर आली आहे. महापालिकेच्या एका ठेक्याच्या वादातून भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. धक्कादायक बाब म्हणजे हा वाद थेट पोलीस स्टेशनच्या परिसरातच पुन्हा पेटला. जळगाव शहरातील शनीपेठ पोलीस स्टेशनमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या एका ठेक्यावरून सुरू झालेला वाद सुरुवातीला शहरातील बालाजी पेठ परिसरात उफाळला. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये आधी जोरदार वाद झाला आणि त्यानंतर हातघाईपर्यंत परिस्थिती गेली. या घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकाविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शनीपेठ पोलीस स्टेशन गाठले. मात्र तिथे पोहोचताच वाद पुन्हा भडकला आणि पोलीस स्टेशनच्या आवारातच दोन्ही गटांमध्ये जोरदार झटापट झाली. या गोंधळात भाजपचे नगरसेवक कल्पेश सोनवणे आणि माजी नगरसेवक कैलाश सोनवणे जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेनंतर काही काळ पोलीस स्टेशन परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत जमाव पांगवला. जमाव अधिक आक्रमक होत असल्याने पोलिसांना हलका लाठीचार्ज देखील करावा लागला. दरम्यान या प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शिंदे गटाचे राहुल ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांचाही या प्रकरणात समावेश असल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेच्या एका ठेक्यावरून सुरू झालेला हा वाद थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचल्यामुळे जळगावच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस करत आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.